एखादी गर्भवती महिला असेल तर तिने शाकाहार करावा का मांसाहार करावा, आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेद शास्त्राने स्पेसिफिक शाकाहार किंवा मांसाहार असं नाही सांगितलेलं. आयुर्वेद शास्त्राने काय सांगितलंय की तुमचा अग्नी कसा आहे, म्हणजे तुम्ही खाल्लं कसं पचवताय, तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट किती आहे, तुमचं लाईफस्टाईल काय, तुम्ही कसं राहता, कसं वागता, तुमचं एकंदरीत दिवसभरचं शेड्यूल कसं आहे, याच्यानुसार गोष्टी बदलतात. पण आता हल्ली अलीकडे जर आपण बघितलं तर मगाशी म्हणल्याप्रमाणे सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आपलं सगळं जर्नी चालू आहे. बैठक काम खूप जास्त चालतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी आहे, तर ते डायजेस्ट करायला थोडंसं अडचणी होतं. दुसरं काय होतं, नॉनव्हेजचा जर विचार केला तर ते प्रॉपर जर नाही शिजवलं तर त्याच्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. नंतर ते पचायला जड असल्यामुळं अगोदरच प्रेग्नन्सीमध्ये आपण सेकंड ट्रायमिस्टरमध्ये, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये कॉन्स्टिपेशन, पोट नाही साफ होणं, गॅस होणं, ह्याच्या तक्रारी असतात ऑलरेडी. मग त्याच्यामुळे आणखीन वाढू शकतात, ऍसिडिटी वाढू शकते. त्यामुळे आम्ही जनरली सजेस्ट करतो की तुम्ही व्हेजिटेरियन डाएट ठेवा. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर मग ते लिमिटमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मोजक्या हिशोबात तुम्ही घेऊ शकता. पण आम्ही सांगतो अवॉइड केलेलं चांगलं, कारण आयुर्वेद शास्त्रपद हे पण सांगतं की तुम्हाला बाळ जर सुसंस्कारी पाहिजे, तुम्हाला बाळ सात्विक पाहिजे, पण डाएट पण सात्विक पाहिजे. लावणार चिंचुक्यानं वाट बघतो आंब्याची झाडाची असं नाही. सो दॅट मग सात्विक डाएट मध्ये शाकाहारी डाएट परफेक्ट बसतो आणि मग तो करणं आपण गरजेचं आहे. त्यामुळं आपण शाकाहारी जेवण घेतलं बेस्ट. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.